तुम्हाला माहित आहे का, विदाईच्या लहान लहान रिवाजामध्येही एक खोल विज्ञान दडलेले आहे. जेव्हा एखादी मुलगी तिच्या आई वडिलांच्या घरातून निरोप घेते, तेव्हा ती मागे काय फेकते? अक्षता, म्हणजेच तांदूळ. आणि पतीच्या घरी प्रवेश करताना ती काय करते? ती कलश ओलांडून घरात प्रवेश करते आणि तेच अक्षता म्हणजेच तांदूळ आत टाकते. हे फक्त एक रिवाज नाही, तर ऊर्जा, विज्ञान आहे. कारण धान्य म्हणजेच तांदूळ हा धन आणि समृद्धीचे प्रतीक आहे. जेव्हा ती माहेरातून निघते, तेव्हा निघताना मागे तांदूळ फेकते. तेव्हा ती जणू असं सांगत असते की मी या घरची लक्ष्मी आहे, पण मी इथली लक्ष्मी घेऊन जात नाहीये. तुमच्या घरात सदैव लक्ष्मीचा वास राहो. जेव्हा ती नव्या घरात प्रवेश करते, तेव्हा तांदूळ आत टाकून ती असा संकेत देते की आता मी या घरची लक्ष्मी आहे, माझ्यासोबत इथेही सुख समृद्धीचे आगमन हो. पाहिलत का, किती खोल भावना आणि विज्ञान प्रत्येक रिवाजामध्ये दडलेले आहे. आणि सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे तांदळाची शेती. ती आधी एका ठिकाणी पेरली जाते, नंतर ती उपटून दुसऱ्या जमिनीत रोवली जाते आणि जिथे ती खऱ्या अर्थाने फुलते आणि फलते. त्याचप्रमाणे मुलगीही आधी आई वडिलांच्या घरी जन्म घेते आणि तिचे जीवन व संस्कार पतीच्या घरी जाऊन फुलतात व फळतात. हाच आहे खरा विदाईचा विज्ञान. सनातन धर्माच्या प्रत्येक तत्वात भावना आणि विज्ञान यांचा सुंदर संगम दडलेला आहे. श्री स्वामी समर्थ.